हॅलो, ऐकू येतं? Yes, sir. Yes, sir. Okay. So how many participants? 30 participants are there. Okay, we will wait for few seconds and then we will proceed. So whatever we have learned in the last lecture, so we have discussed a few points in previous lectures. In that, this one is the first slide from the previous lecture. In that we have studied what is mean by system, what is mean by surrounding, how system and surrounding separated, uh, and with the help of boundary. So the boundary may be fixed, it may be movable, boundary may be visible, or boundary may be invisible. So these points we have studied in the last lecture, and together that system, surrounding and boundary, we call it as universe. Okay, so these are the concept you already aware of that, and in last lecture also we have studied. So according to the mass and energy transformation, according to energy and mass transformation, systems are divided into three types. Okay, systems are divided into the three types. First one is the open system, second one is the closed system, third one is the, which is third one? Isolated. Isolated. Isolated system. I should. So in open system, the mass and energy both can interchange or interact with the surrounding. Okay, मास आणि एनर्जी हे दोन्हीही सराउंडिंग बरोबर इंटरॅक्ट करू शकतं, त्याला आपण ओपन सिस्टम म्हणतो. याचे खूप उदाहरणं आपण पाठीमागच्या वेळेला पाहिली, तुम्हीही काही चांगली उदाहरणं सांगितली, एक्झाम्पल्स बघितले आपण, त्याच्यावरून ही आपली आयडिया क्लिअर झाली की ओपन सिस्टम कशाला म्हणायचं. त्याच्यानंतर जो सेकंड टाईप होता तो म्हणता क्लोज्ड सिस्टम. क्लोज्ड सिस्टम म्हणजे अशी सिस्टम की ज्याच्यामध्ये मास हे कॉन्स्टंट राहतं. ओके, मास काय राहतं? कॉन्स्टंट राहतं, परंतु एनर्जी जी आहे ती सराउंडिंग बरोबर इंटरचेंज होऊ शकते. ओके, म्हणजे क्लासरूममध्ये स्टुडंट्स जे आहेत ते पहिल्या लेक्चरला तेवढेच आहेत, दुसऱ्या लेक्चरला तेवढेच आहेत, तिसऱ्या लेक्चरला तेवढेच आहेत. ओके, तर स्टुडंट्स हे काय झाले? मास झाले. आणि प्रत्येक लेक्चरला क्लासमध्ये येणारे टीचर तुमचे शिक्षक हे त्यावेळेला काय असतात? एनर्जी असतात. ओके, हे एक एक्झाम्पल आहे बरं का. ओके, पुढं त्याच्यानंतर तिसरी कोणती होती? आयसोलेटेड सिस्टम. सो आयसोलेटेड सिस्टम इज द सिस्टम इन विच mass and energy transformation is restricted. तिसरी जी सिस्टम आहे हे बऱ्यापैकी इन्सुलेटेड असतात सिस्टम्स. या सिस्टम्स आपल्याला काय करावं लागतं? इन्सुलेशन करावं लागतं, जेणेकरून एनर्जीचं इंट्रॅक्शन होऊ नये सराउंडिंग बरोबर. ओके, अदरवाईज सिस्टम ही नेहमी सराउंडिंग पासून सिस्टममध्ये, सिस्टममधून सराउंडिंगमध्ये एनर्जी ट्रान्सफर होत राहते. आपण जेवढं बघतोय सिस्टम जे आपल्या डोळ्यासमोर होत असतात, बऱ्याचशा गोष्टी म्हणजे आपल्या डोळ्यासमोर सगळ्या होत असतात, आपण त्या ऑब्झर्व करू शकतो, आपण त्या सेन्स करू शकतो, हात लावून सेन्स करू शकतो किंवा डोळ्याने पाहू शकतो. अशा ज्या गोष्टी आहेत ह्या ऍक्च्युली कशाच्या अंडर येतात? कुठल्या स्टडीच्या अंडर येतात? Thermodynamics. 2 स्टडीचे प्रकार सांगितले मी याच्या अगोदर, त्यातल्या कोणत्या प्रकाराच्या अंडर? Microscopy. विच वन? Microscopy.
macroscopic, correct, or classical. Okay. So पुढं काय बघितलं आपण इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज म्हणजे काय आहेत, म्हणजे सिस्टमला एखाद्या काय असतात प्रॉपर्टीज असतात. प्रॉपर्टीज म्हणजे काय असतात तर त्याच्यामध्ये असणारे मास आहे, व्हॉल्यूम आहे, टेम्परेचर आहे, प्रेशर आहे, ओके, डेन्सिटी आहे, विस्कॉसिटी आहे, ओके. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या त्याच्या प्रॉपर्टीज आहेत एखाद्या सिस्टमच्या. कोणतीही सिस्टम घ्या, तुम्हाला याच्यामधल्या बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळतात. ओके. पाण्याचं स्टोरेज घेतलं तर त्यात मास, टेम्परेचर, वॉटर. गॅस घेतलं तर त्याच्यामध्ये मास आहे, व्हॉल्यूम आहे, टेम्परेचर आहे. ओके. ऍक्च्युली पीसीची जागा बदलली आहे एक 2-4 दिवसासाठी, त्याच्यामुळे सगळं वेगळं लोकेशन आहे आणि आपलं त्यात पहिलं लेक्चर आहे, त्यामुळे थोडेसे ऍडजस्टमेंट करावे लागते. तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. तर एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे कशी प्रॉपर्टी, कोण सांगू शकेल मला? मी मागच्या वेळेला एक्सप्लेन केलं होतं. हा सर, ओके. The property which depends upon the quantity of matter of system. ओके. त्याचे एक्झाम्पल सांगता का? हॅलो. Mass, area, volume, enthalpy. Okay, these all are what is extensive property. ज्या वेळेला प्रॉपर्टी ही त्याच्या मॅटर वरती डिपेंड असते. मॅटर डिवाइड केला की त्याची व्हॅल्यू कमी होते. ओके, मॅटर जर ऍड केला तर त्याची व्हॅल्यू वाढते, त्याला एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणतात. कॅन एनीवन टेल मी द इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी? क्वांटिटीवर डिपेंड असते सर. कशावरती डिपेंड असतात? मास. ओके, मास वरती डिपेंड. प्रॉपर्टीज आर इंडिपेंडेंट. मास वरती किंवा मॅटर वरती. ज्या प्रॉपर्टीज या त्या सिस्टम मध्ये असणाऱ्या मास वरती किंवा मॅटर वरती डिपेंड नसतात, त्या सगळ्या प्रॉपर्टीज कशा आहेत? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. मग त्याच्यामध्ये टेम्परेचर आहे, प्रेशर आहे, डेन्सिटी आहे. ओके, अजूनही असतील पण ह्या महत्वाच्या ज्या आहेत प्रॉपर्टी हे आपल्याला जास्त करून लक्षात ठेवायच्या आहेत थर्मोडायनॅमिक पॉइंट ऑफ व्ह्यू. ओके, सो वी विल प्रोसीड फर्दर. त्याच्यानंतर इक्विलिब्रियम स्टेट. मी तुम्हाला मागच्या वेळेला इक्विलिब्रियम स्टेट, मी तुम्हाला का परत थोडीशी रिव्हिजन घेतोय, कारण तुम्ही त्या फेज मधून पुढे गेले की आपल्याला ती माइंडसेट अगोदर तयार व्हावा लागतो. ठीक आहे, तर आपल्याला पुढचं थोडं लक्षात येत जातं ह्या कन्सेप्ट असल्यामुळे. सोप्या कन्सेप्ट आहेत ह्या, काय अवघड नाहीत आणि एकदम स्लोली चाललोय आपण कुठं काय पळवत नाही, सिलेबस काय नाही, एकदम रिलॅक्स समजण्यासारखं चालू आहे आपण. तर इक्विलिब्रियम स्टेट म्हणजे मी असं सांगितलं की इक्विलिब्रियम स्टेट म्हणजे ज्या वेळेला सिस्टम मधल्या प्रॉपर्टीज ह्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्याच्या व्हॅल्यू चेंज होत नसतात, त्यावेळेला ती सिस्टम एका इक्विलिब्रियम स्टेट मध्ये आहे असं आपण म्हणतो. बरोबर आहे? मग त्याला इक्विलिब्रियम स्टेट म्हणतो. स्टेट म्हणजे व्हॅल्यू चेंज होत नाही. त्याच्यानंतर मी असं शिकवलं मागच्या वेळेला की ज्या वेळेला सिस्टम एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये जाते, ओके, म्हणजे काय होतं तर त्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याच्यापैकी एक प्रॉपर्टी किंवा एकपेक्षा जास्त प्रॉपर्टी हे काय होतात, सिस्टम मध्ये असणारी एक प्रॉपर्टी म्हणजे मास आहे, टेम्परेचर आहे, व्हॉल्यूम आहे, प्रेशर आहे, ह्याच्यापैकी एक जरी प्रॉपर्टी चेंज झाली तर त्या सिस्टमने ती जी स्टेट आहे ती सोडली असं म्हणते. थोडीशी धूळ आहे, लॅब बरेच दिवस झाले बंद आहे, इथं आणून पीसी ठेवला आपला हा, त्याच्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम यायला लागला, काय अडचण नाही. ठीक आहे, बहुतेक झाडली नाही बरेच दिवस झाले ही लॅब. तर मागच्या वेळेला मी सांगितलं तुम्हाला की ही एक स्टेट आहे. ओके, ही एक स्टेट आहे ज्यामध्ये मास 2 kg, टेम्परेचर 20 डिग्री सेल्सिअस, व्हॉल्यूम सांगितलेलं आहे आणि ह्याचं व्हॉल्यूम चेंज झालं म्हणजे सिस्टम काय झाली, चेंज झाली. ओके, मग त्याचा व्हॉल्यूमशी रिलेटेड ग्राफ काढता येतो आपल्याला, प्रेशरशी रिलेटेड. तुम्ही गॅस लॉज मध्ये बघितलं असेल बघा, पीव्ही डायग्राम आहेत का? यस सर. हा, मग त्या डायग्राम म्हणजे प्रेशर आणि व्हॉल्यूम कसं चेंज होते. त्याच्यानंतर पीटी डायग्राम आहेत. ऍक्च्युली गॅस लॉ हा पण चॅप्टर होता याच्यामध्ये, सेकंड चॅप्टर होता याच्यानंतर लगेच, पण तो रिमूव्ह केलेला याच्यामध्ये. तर ज्यावेळेला सिस्टम एका पॉइंट पासून प्रेशर कॉन्स्टंट असेल
आणि व्हॉल्यूम जर वाढत गेलं तर ही सिस्टमची एक स्टेट आहे, ही फर्स्ट स्टेट आहे, आणि इथून व्हॉल्यूम फक्त इन्क्रीज होत गेलं आणि इथं जाऊन व्हॉल्यूम थांबलं. ही सिस्टमची काय झाली, सेकंड स्टेट झाली. बरोबर आहे. आणि एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये गेली, याला काय म्हणतो आपण, एक प्रोसेस झाली म्हणतो. याला काय म्हणतो आपण, प्रोसेस झाली. ओके. मग तुम्ही याच्या अगोदर पण बघितलं असेल, बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला सायकल असतात बघा, इथून इथं गेली, इथून इकडे गेली, त्याच्यानंतर इथं आली आणि त्याच्यानंतर इथं आली. ओके. ही फर्स्ट स्टेट, ही सेकंड, ही थर्ड अँड ही फोर्थ. आता याच्यामध्ये किती प्रोसेस आहेत, 4. किती प्रोसेस आहे त्याच्यामध्ये, 4. 4 प्रोसेस आहेत. ओके सर, लक्षात आली ना प्रोसेस म्हणजे काय, सिस्टम. आणि स्टेट्स किती आहेत इथं, 4. 4 स्टेट्स आहेत. ही पहिली स्टेट, ही दुसरी स्टेट, ही तिसरी स्टेट आणि ही चौथी स्टेट. ठीक आहे. तर मी तुम्हाला शिकवलं की एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये जातो, तिथं प्रोसेस होते. ही प्रोसेस 1, ही प्रोसेस सेकंड, ही प्रोसेस थर्ड आणि ही प्रोसेस फोर्थ. पण याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का, ज्या वेळेला इनिशियल पॉइंट पासून सिस्टम स्टार्ट करते मूव्ह करायला आणि ती फिरून परत त्याच इनिशियल पॉइंटला येते, त्यावेळेला त्याला आपण काय म्हणतो, 1 सायकल, सायकल झाली म्हणतो. ठीक आहे. त्याला काय म्हणतो आपण, सायकल कंप्लीट झाली म्हणतो. आता याच्यामध्ये अजून पण काही गोष्टी आहेत. आता ही एक सिस्टम आहे, ही सिस्टम या एका स्टेट मध्ये आहे. या स्टेट मध्ये थोडंसं इरेज करतो, कन्फ्युजन नको जास्त. साईडलाच काढतो, दिसतंय नाही साईडचं. Yes, sir. सर. आता बघा, ही एक सिस्टमची स्टेट आहे इथं. ओके. आणि त्यात काय चेंज होतं, प्रोसेस चेंज होतं, टेम्परेचर चेंज होतं, डेन्सिटी, हे थोडंसं बाजूला ठेवा. ही एक स्टेट आहे आणि या स्टेट मधून या स्टेट पर्यंत सिस्टम चेंज झाली, सेकंड स्टेट आहे. बरोबर आहे. मग ही सिस्टम या स्टेट मधून या स्टेट पर्यंत गेली, ही एक काय झाली, प्रोसेस झाली. बरोबर आहे. तसंच ही या स्टेट मधून या स्टेट मध्ये अशी जर स्ट्रेट गेली तर ही सुद्धा एक काय आहे, प्रोसेस आहे. बरोबर आहे. तसंच ती या स्टेट मधून अशी सुद्धा जाऊ शकते. बरोबर आहे. मग सिस्टम ज्या प्रोसेसने, ज्या पॉइंट्सने पुढे जाते, त्या जो पाथ सिस्टम घेते त्याला काय म्हणतो आपण, सिस्टमचा पाथ म्हणतो. पाथ फॉलोड बाय द सिस्टम टू चेंज स्टेट फ्रॉम स्टेट 1 टू स्टेट 2. मी तुम्हाला वाटतं ह्याच्यावरचं उदाहरण दिलं वाटतं, हे झालंय का ह्या डिव्हिजन मध्ये आपल्या. Yes, sir. ओके, ठीक आहे. ठीक आहे, काय अडचण नाही. हे झाले म्हणजे पाथ झाले तुम्हाला, सायकल झालेली आहे, प्रोसेस झालेली आहे. बरोबर आहे. इक्विलिब्रियम कंडिशन झालेली आहे, थर्मल इक्विलिब्रियम, मेकॅनिकल इक्विलिब्रियम आणि केमिकल इक्विलिब्रियम. ठीक आहे, हे सगळं झालंय म्हणजे तुम्हाला. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तर थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आपण काय बघतो, इथं दाखवलेलं आहे बघा. थर्मल इक्विलिब्रियम मध्ये थ्रू आउट सिस्टमच्या टेम्परेचर हे एकसारखं पाहिजे. आता याच्यामध्ये बघा, इथं 20 डिग्री सेल्सिअस आहे, इथं 23 आहे, इथं 30 आहे, इथं 35 आहे. म्हणजे ही सिस्टम थर्मोडायनॅमिकली इक्विलिब्रियम मध्ये नाही, म्हणजे थर्मल इक्विलिब्रियम मध्ये नाही. ठीक आहे. त्याच जर टेम्परेचर थ्रू आउट सगळीकडे 32 डिग्री दाखवलेलं आहे, ही सिस्टीम कशी आहे, इक्विलिब्रियम मध्ये आहे. ओके. मेकॅनिकल इक्विलिब्रियम मध्ये मेनली प्रेशर कन्सिडर केला जातो. म्हणजे जर थ्रू आउट प्रेशर, म्हणजे या सिस्टम मध्ये, आता इथे एक सिस्टम काढतो मी, या सिस्टम मध्ये हा जो प्रेशर आहे P, तो जर एकसारखा असेल तर ती सिस्टम मेकॅनिकली कशी आहे, इक्विलिब्रियम कंडिशनला आहे. त्याच्यानंतर फेज इक्विलिब्रियम, म्हणजे फेज त्याच्या सगळ्या बाजूला जर याच्यामध्ये कंपोनंट बघितले आपण,
इथं जर बघितलं तर कंपोजिशन त्याचं एकसारखं पाहिजे, इथं बघितलं तर तेवढंच पाहिजे. म्हणजे फेज इक्विलिब्रियम म्हणजे ती एक सारखी दिसली पाहिजे, वेगवेगळे घटक दिसायला नको आहे. ठीक आहे. केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे त्याचं कंपोजिशन, ह्याच्यामध्ये त्याचं जे कंपोजिशन जे काय आहे ते सगळ्या ठिकाणी कसं पाहिजे, सेम पाहिजे. ठीक आहे. त्याचं केमिकल कंपोजिशन कसं पाहिजे, सेम पाहिजे. ओके, ठीक आहे. हे झालंय तुम्हाला म्हटल्यानंतर पुढे जाऊ आपण. पुढे काय आहे बघू आपण. तेच आहे स्टेट ऑफ द सिस्टम. द एक्झॅक्ट कंडिशन ऑफ अ सिस्टम इज कॉल्ड ॲज अ स्टेट ऑफ द सिस्टम. The condition of system as described by certain values of some of its properties called a state of the system. म्हणजे जे काही मी तुम्हाला आता सांगितलं तेच सगळे या स्लाइड्स मध्ये आहे, तेच पुढे इथं दाखवलेलं आहे बघा. ओके, पुढच्या स्लाइडला जाण्याच्या अगोदर आपण इथं अगोदरच पाहिलं हे, तर इथं दाखवलेलं आहे. ही आहे स्टेट, ही आहे प्रोसेस. ओके, स्टेट, प्रोसेस आणि पाथ हे एकत्र लिहिले पण हे चुकीचं आहे बरं का. प्रोसेस वेगळी आहे, पाथ वेगळी आहे, त्याच्यामध्ये कॉमा पाहिजे. सर ती मागची साईड घ्या ना एक मिनिट. पाठीमागची स्लाइड, हां 1 सेकंड. तुम्ही काय स्क्रीनशॉट घेताय काय? नाही सर, ते परत एकदा सांगा ना. मेकॅनिकल इक्विलिब्रियम, थर्मल इक्विलिब्रियम. हा ते का झालं नाही, झालंय म्हणला ना तुम्ही? नाही सर, नाही झालं. नाही झालं. ठीक आहे, ठीक आहे, नाही झालं. ठीक आहे, ठीक आहे, ओके. तर याच्यामध्ये बघा, इक्विलिब्रियम म्हणजे आपल्याला कळालं की सिस्टमच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या सगळ्या कशा पाहिजेत, एकसारख्या पाहिजेत. मग त्याच्यावरती कोणकोणत्या आधारावरती थर्मोडायनॅमिक वेगवेगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघितलं जाते की बाबा आपल्याला सिस्टम एखादी प्रेशर काही असू द्या त्याच्यामध्ये, पण टेम्परेचर सेम पाहिजे. ओके, किंवा टेम्परेचर सेम आहे अशी ज्या वेळेला सिस्टम असते त्यावेळेला थर्मोडायनॅमिक जी सिस्टम आहे त्याला थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहे असं म्हणतो. मग याचा जर आपण विचार केला थर्मल इक्विलिब्रियम मध्ये, म्हणजे याच्यामध्ये इथं आहेच बघा, इथं हे सिस्टम आहे, याच्यामध्ये मी काय केलं, त्याला हीट ऍड केली. तर पहिल्यांदा ह्याचं टेम्परेचर 20 होतं, ते हळूहळू वाढत 30 झालं, 23, 35, म्हणजे वेगवेगळे ह्याच्यामध्ये बघितलं जर वेगवेगळे पॉईंट जे आहे त्याच्यामध्ये कुठलाही पॉईंट घेतला, इथला पॉईंट घेतला तर इथं 23 डिग्री सेल्सिअस आहे, इथं घेतलं तर इथं 35 आहे. म्हणजे त्याच सिस्टममध्ये त्या फ्लुइडमध्ये जे काही किंवा वर्किंग सबस्टन्समध्ये जे असणारं टेम्परेचर आहे हे वेगवेगळ्या पॉईंटला वेगवेगळं दाखवलं तर ही जी सिस्टम आहे ही सिस्टम थर्मल इक्विलिब्रियम मध्ये नाही. बरोबर आहे. आणि जर त्याच सिस्टमने तीच सिस्टम परत सगळ्या ठिकाणी, ह्याच्यातल्या सगळ्या ठिकाणी जर आपण टेम्परेचर मेजर केलं सिस्टम मध्ये तर त्या ठिकाणी एकसारखं टेम्परेचर दाखवते. म्हणजे इथं बघा 32 डिग्री, 32 डिग्री, 32 डिग्री, 32 डिग्री, 32 डिग्री, 32 डिग्री असं जर त्या ठिकाणी टेम्परेचर असेल तर आपण म्हणतो ही सिस्टम काय आहे, थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहे. ही सिस्टम कशी आहे, थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहे. समजले? Yes, sir. ओके. Yes, sir. नाउ अबाउट द मेकॅनिकल इक्विलिब्रियम. आता या वेळेला आपण म्हणणार नाही की इथं प्रेशर वेगळा वेगळा आहे. आता ही सिस्टम थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहे, पण याच्यामध्ये प्रेशर वेगळा वेगळा असू शकतो बरं का. P1 इथं वेगळा आहे, इथं P2 वेगळा आहे, किंवा इथं डेन्सिटी इथं ρ1 वेगळे आहे, इथं ρ2 आहे. ठीक आहे. पण थर्मली जर बघितलं तर ती सिस्टम कशी आहे, इक्विलिब्रियम स्टेट मध्ये आहे. आता मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय बघा. मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हणजे ज्या वेळेला सिस्टम मध्ये असणारा प्रेशर, म्हणजे ही सिस्टम आहे आणि याच्यामध्ये प्रेशर आहे, तर तो जर प्रेशर या ठिकाणी P1 आहे, या ठिकाणी P2 आहे, या ठिकाणी P3 आहे. मेकॅनिकल म्हणजे शक्यतो फोर्सेसचा याच्यामध्ये आपल्याला कन्सिडर करावं लागेल. फोर्सेस या ठिकाणी P4 आहे. ठीक आहे. याचा अर्थ काय, या ठिकाणी फोर्सेस कसे आहेत, डिफरंट आहे, कारण प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. बरोबर आहे. म्हणून ही जी सिस्टम आहे याच्यामध्ये भलेही टेम्परेचर तुमचं सगळीकडे एकसारखं असेल, याच्यामध्ये भलेही व्हॉल्यूम एकसारखं असेल, परंतु ही जी सिस्टम आहे ही मेकॅनिकली इक्विलिब्रियम मध्ये नाही. पण हेच जर प्रेशर सगळीकडे एकसारखं असेल एखाद्या सिस्टम मध्ये, म्हणजे ठराविक पिरियड ऑफ टाइम साठी असतं बरं का हे सगळं, हे विथ रिस्पेक्ट टू टाइम. ओके.
म्हणजे किती वेळासाठी ही सिस्टम इक्विलिब्रियम मध्ये आहे किंवा ही पर्पजफुली इक्विलिब्रियम मध्ये आणली जाते. ठीक आहे. तर या ठिकाणी सपोज प्रेशर पी आहे, या ठिकाणी पी आहे. तुम्ही कुठं जर बघितलं प्रेशर जर मेजर केला, ओके, तर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये असणारं प्रेशर जे आहे ते जर सेम रेकॉर्ड होत असेल सगळ्या पॉइंटला, तर ही जी सिस्टम आहे ही मेकॅनिकली कशी आहे, इक्विलिब्रियम स्टेट मध्ये आहे. ठीक आहे. आता पुढं फेज इक्विलिब्रियम. ओके, फेज इक्विलिब्रियम हे काही एवढं जास्त महत्वाचं नाही, हे शक्यतो केमिस्ट्री मध्ये लागतं फेज किंवा केमिकल इक्विलिब्रियम. आता याच्यामध्ये कसं आहे माहित आहे का, फेज इक्विलिब्रियम म्हणजे ज्या वेळेला एखादी सिस्टम असते त्या सिस्टम मध्ये जे काही फ्लुइड आहे, जे काही लिक्विड आहे किंवा गॅसेस आहे, त्याची जर फेज एकसारखी असेल. ओके, फेज म्हणजे आपण त्याची होमोजिनियस मध्ये बघितलं बघा, त्याच्यामध्ये आपण काय कन्सिडर करतो की फेज एकसारखी पाहिजे. ओके, फेज इक्विलिब्रियम आणि केमिकल इक्विलिब्रियम हे थोडंफार सेम आहे. इफ अ सिस्टम इन्व्हॉल्व्स टू फेजेस अँड व्हेन द मास ऑफ ईच फेज रिचेस अँड इक्विलिब्रियम लेवल अँड स्टे देअर. ओके, म्हणजे या ठिकाणी असणारे ज्या फेजेस आहेत त्या जर एकसारख्या असतील सगळीकडं, वेगवेगळे फेजेस नको. म्हणजे एखाद्या ठिकाणी मी बॉटल घेतली, याच्यामध्ये पहिल्यांदा पाणी टाकलं, त्याच्यावरती ऑइल टाकलं, त्याच्यावरती त्याच्यामध्ये अजून परत दुसरं कुठलं तरी सोल्युशन टाकलं, जे याच्यामध्ये मिक्स होत नाही, तर ह्या फेसेस याच्या एक आहेत का, ह्या वेगवेगळ्या फेसेस आहेत. ओके, मग याला म्हणू शकत नाही आपण की फेज इक्विलिब्रियम आहे, ही फेज इक्विलिब्रियम नाही. ओके, पण जर अशी सिस्टम घेतली, म्हणजे जर समजा वॉटर घेतलं, वॉटरची जर तुम्ही फेज बघितली तर सगळी कशी आहे, सेम आहे. मग त्यावेळेला असं म्हणू शकतो आपण की ही जी सिस्टम आहे ही फेज इक्विलिब्रियम आहे. ठीक आहे, ही कशी आहे, फेज इक्विलिब्रियम आहे. त्याच्यानंतर पुढची आहे केमिकल इक्विलिब्रियम. केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे या ठिकाणी सपोज गॅस आहे किंवा लिक्विड आहे, तर कोणत्याही पॉइंटला ह्याची सिस्टीम मध्ये असणारी जी रिॲक्शन्स आहेत, ओके, किंवा त्याचं जे कंपोजिशन आहे ते काय पाहिजे, सेम असायला पाहिजे. ठीक आहे, कशाला पाहिजे, इफ द केमिकल कंपोजिशन ऑफ अ सिस्टम डज नॉट चेंज विथ टाइम. म्हणजे याच्यामध्ये रिॲक्शन कशा पाहिजे म्हणू शकतो आपण, स्टेबल पाहिजे, बॅलन्स पाहिजे, त्या टाइम बरोबर चेंज नाही व्हायला पाहिजे. ओके, जर त्याच्यामध्ये अनबॅलन्स असेल तर आपण म्हणू की ही सिस्टम, म्हणजे याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन घडतायत सारख्या. ओके, इलेक्ट्रॉन्स द्यायचे घ्यायचे, कार्बन बरंच काय काय आहे ते केमिस्ट्रीमध्ये येतं ते बऱ्यापैकी. तर हे जर असं होत असेल तर ही सिस्टम इक्विलिब्रियम स्टेटमध्ये नाही असं आपण म्हणू शकतो. कुठल्या दृष्टीने, केमिकल इक्विलिब्रियम पॉईंटच्या व्ह्यूने. पण जर याच्यामध्ये रिॲक्शन कोणतीच होत नसेल, सगळ्या बाजूला जर केमिकल कंपोजिशन असेल, रिॲक्शन सगळ्या स्टेबल असतील, तर त्यावेळेला आपण असं म्हणू शकतो की ही जी सिस्टम आहे ही केमिकली कशी आहे, इक्विलिब्रियम कंडिशन आहे. आणि ही त्याची काय आहे, एक स्टेट आहे. ही काय आहे, त्याची एक स्टेट आहे. ओके, जर मेकॅनिकल सायंटिस्ट असेल किंवा मेकॅनिकलचा स्टडी करणार असेल तर तो मेकॅनिकल इक्विलिब्रियमचा विचार करेल, त्यावेळेला हे बाकीच्याचा विचार करणार आहे. जर तो थर्मलला स्टडी करणार असेल तर तो टेम्परेचरच्या रिलेटेड इक्विलिब्रियम मध्ये सिस्टम आणेल किंवा त्याच्यामध्ये काय चेंज होतात ते ऑब्झर्व करेल. जर तो केमिस्ट्रीचा माणूस असेल तर तो केमिकली त्याच्यावरती ऑब्झर्वेशन करेल. पण इक्विलिब्रियम स्टेट म्हणजे ह्या कंडिशन आहे ज्याच्यामध्ये कॉन्स्टंट असावं लागतं. ठीक आहे, समजलं इक्विलिब्रियम कंडिशन्स? येस सर. येस सर. ओके, अटेंडन्स अजून ठीक आहे, आज बरे आहे, त्या दिवशी खूपच कमी होते. अजून पण जवळजवळ 68 म्हणजे 9 विद्यार्थी नाहीत अजून. ठीक आहे, प्रोसेड पुढं काय पॉईंट आहे बघू. ओके, दिस इज थर्मोडायनामिक प्रोसेसेस सांगितल्या. हे मी आता तुम्हाला सांगितलं, व्हेरी फास्ट कॉम्प्रेशन अँड नॉन कॉसी इक्विलिब्रियम. Okay, so here these are the process diagrams if you see here. So these are the म्हणजे याच्यामध्ये दाखवलेलं आहे की सायकल कशी होते, आयसोक्लोरिक प्रोसेस काय आहे, आयसोबारिक प्रोसेस काय आहे, आयसोथर्मल प्रोसेस काय आहे. ओके, सो दिस इज द व्हॉट एव्हर आय हॅव एक्सप्लेन्ड हिअर. ओके, त्याच्यामध्ये ही इनिशियल स्टेज आहे, ही काय आहे, इनिशियल स्टेज आहे, ही फायनल स्टेज आहे
आणि या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंत आली ही एक प्रोसेस आहे. ओके, इथं प्रोसेस पाथ लिहिले प्रत्येक वेळेला, पण हे तुम्ही कन्सिडर करू नका. प्रोसेस म्हणजे सिस्टीम चेंजेस फ्रॉम स्टेट 1 टू स्टेट 2 किंवा 2 टू 1, परत 2 पासून 1 कडे आली तरी सुद्धा ती काय झाली, एक प्रोसेस झाली. आणि त्याने ज्या मार्गाने त्या स्टेटमध्ये चेंज केला, ओके, वेगवेगळ्या मार्गाने स्टेटमध्ये चेंज होऊ शकतो. एकदम रॅपिड पण चेंज होऊ शकतो, एकदम स्लो चेंज होऊ शकतो, किंवा इंटरमिडिएट थोडं थांबवून हळू पुढे जायचा असा चेंज होऊ शकतो. ओके, तर हे जे चेंजेस आहेत याला आपण कुठल्या मार्गाने चेंज झाला याला आपण सिस्टमचा पाथ म्हणतो. ठीक आहे, मग त्याच्यानुसार आहे बघायच्यामध्ये प्रोसेस ड्युरिंग विच द टेम्परेचर टी रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे आता याच्यामध्ये आयसोथर्मल प्रोसेस दिलेले आहे. आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे कशी प्रोसेस आहे, तुमच्या समोरच आहे बघा. कोण सांगेल आयसोथर्मल प्रोसेस? टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. ज्या प्रोसेसमध्ये ज्या प्रोसेसमध्ये टेम्परेचर काय होतं, कॉन्स्टंट राहतं. कॉन्स्टंट. कॉन्स्टंट हो असतं किंवा ते जाणून बुजून कॉन्स्टंट ठेवलं जातं. ठीक आहे, असं होत नाही की तुम्ही प्रेशर वाढवला म्हणजे तुमचं टेम्परेचर कॉन्स्टंट राहील. फॉर एक्झाम्पल, इथं आपण मगाची ह्याच्यावर काय बघितलं, रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर बघू आपण याच्यामध्ये. ठीक आहे, ह्याच्यामध्ये काय करतोय आपण, याचा जर ग्राफ काढला साईडला तर तुमच्या लक्षात येईल. बऱ्याच वेळेला हे कळत नसतं ग्राफ कुठून येतात, मला पण कळत नव्हतं अगोदर. पण हे ग्राफ म्हणजे काय असतंय, या ग्राफवरूनच ऍप्लिकेशन असतात किंवा हे ऍप्लिकेशनचेच ग्राफ असतात. ओके, तर मी याच्यामध्ये ऍप्लिकेशन लेवलला हे आयसोथर्मल, आयसोबारिक प्रोसेस किंवा आयसोकोरिक प्रोसेस ज्या आहेत त्या ऍप्लिकेशन लेवलला शक्यतो आपल्याला एखाद्या म्हणजे अंडर ऑब्झर्वेशन कराव्या लागतात. कशा कराव्या लागतात, अंडर ऑब्झर्वेशन. तुम्ही जर म्हणाल की हा पिस्टन आहे इथं, ओके, आणि ही एक सिस्टमची स्टेट आहे. ही एक सिस्टमची स्टेट आहे ज्या ठिकाणी आपण एअर आतमध्ये सक केलेले आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी व्हॉल्यूम भरपूर आहे, बरोबर. हे व्ही व्हॉल्यूम, ह्याच्यावरती व्ही, या डायग्राम वरून सांगतो बरं का तुम्हाला. हे व्ही आहे किंवा हा ग्राफ कसा आला ते सांगतो मी. आणि या बाजूला पी आहे. ओके, या बाजूला प्रेशर वाढत जातो आणि या बाजूला व्हॉल्यूम वाढत जातो. ठीक, मग ही एक सिस्टमची स्टेट आहे ज्या ठिकाणी याचं सर्टन अमाऊंट मध्ये प्रेशर आहे, तो आहे P1, याचं व्हॉल्यूम आहे V1 आणि याचं टेम्परेचर आहे T1. ठीक आहे, कळलं का तुम्हाला मी काय केलं ते? ही जी सिस्टम आहे ती फक्त प्लॉट केली ग्राफवर. आलं लक्षात तुमच्या? येस सर. हा, आणि आपण असं कन्सिडर करू की ही जी सिस्टम आहे या कंडिशनला सध्या इक्विलिब्रियम स्टेटमध्ये आहे. इक्विलिब्रियम स्टेटमध्ये म्हणजे याच्यामधलं प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर काय आहे, कॉन्स्टंट आहे. आता त्याच्यानंतर ज्या वेळेला आपण वर्क ऍड करतो, एक्सटर्नल वर्क एफर्ट लावतो सिस्टमवरती, ओके, ते वर्क हिट मध्ये पुढे आहे बरं का. आपल्याला निगेटिव्ह कधी घ्यायचं, पॉझिटिव्ह कधी घ्यायचं ते पुढे शिकणार आहोत आपण. पण ज्या वेळेला मी याच्यावरती, ज्या वेळेला ह्या पिस्टनने, हा, हॅलो हॅलो, कोणाला काय शंका आहे का? सर आवाज ब्रेक होतोय. ब्रेक होतोय? हॅलो, हो सर. हो सर. ओके, ठीक आहे. तुमच्याकडे काहीतरी प्रॉब्लेम असेल श्रद्धा, नेटवर्क जरा प्रॉब्लेम असेल, चेक करा थोडासा. तर आता याच्यामध्ये बघा, ही सिस्टमची एक स्टेट आहे. तुम्हाला अगदी ऍक्युरेट समजेल सगळं. जेवढं तुम्हाला क्लिअर होत जाईल तुमच्या मनामध्ये, जसं सांगत जाना जसं जसं क्लिअर होत जाईल तसं तसं तुम्हाला प्रॉब्लेम सोडवण्यामध्ये सोपं जातं. म्हणजे तुम्ही मनाने विचार करून सोडवता. बऱ्याच वेळेला अडचण काय असते की प्रॉब्लेम सोडवताना आपण फक्त फॉर्म्युले पाठ करतो, त्यात किमती घालायच्या आणि त्याचा आन्सर काढायचा. ओके, तर फॉर्म्युलामध्ये कशा किमती घालायच्या एवढंच माहित असतं आपल्याला. तो फॉर्म्युला कसा आला किंवा फॉर्म्युला जर थोडासा चेंज केला, म्हणजे बऱ्याच वेळेला असा प्रॉब्लेम येतो आपल्याला की त्याच्यामध्ये चेंज केला फॉर्म्युलामध्ये किंवा थोड्याशा गिव्हन क्वांटिटीमध्ये चेंज केला तर आपल्याला सगळं विसरून जातं किंवा व्हॅल्यू वेगळ्याच यायला लागतात. ओके, ह्याच्यावरती बरेचसे जोक्स पण आहेत. माझ्या मित्रांचे सगळे आन्सर आले 1.0, 1.3, 1.5, 1.5 एकमेकाला डिस्कस करताना, आणि आपण विचार करतो माझा आन्सर 100 कसं काय आलं. ओके, तर हे असं होऊ शकतं. तर त्यासाठी थोडंसं जेवढं क्लिअर समजा येईल आपल्याला तेवढं समजावून घ्या. मला जेवढं येते तेवढं मी व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, तर
ही एक सिस्टमची स्टेट आहे ज्याच्यामध्ये प्रेशर रेकॉर्ड केलं आपण ते P1 आहे, व्हॉल्यूम रेकॉर्ड केले V1 आहे, टेम्परेचर रेकॉर्ड केलं T1 आहे. ओके, मग ही पिस्टन वरती ही जी सिस्टम आहे ह्याच्यावरती मी वर्क अप्लाय चालू केलं, म्हणजे पिस्टनने फोर्स अप्लाय चालू केला. मग ह्या फोर्स ज्या वेळेला आपण अप्लाय करतो सिस्टम वरती त्यावेळेला सिस्टम मध्ये असणाऱ्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज वरती त्याचा इफेक्ट होत असतो. ओके, इफेक्ट होतो म्हणजे जर याला कॉम्प्रेस करत नेलं मी तर याचा प्रेशर काय होत जाईल, इन्क्रीज होत जाईल, बरोबर आहे. आणि व्हॉल्यूम काय होत जाईल, डिक्रीज होत जाईल. मग आणि त्याच्यामध्ये टेम्परेचर जर बघितलं तुम्ही तर या ग्राफ वरती कुठं सुद्धा मी टेम्परेचर घेतलेलं नाही, बरोबर आहे. म्हणजे मला अशी सिस्टम याच्या साईडला बसवावी लागेल की जसं याच्यामध्ये टेम्परेचर वाढत जाईल ते टेम्परेचर त्यानं काय केलं पाहिजे, ऍब्सॉर्ब करून घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट, त्याच वेळेला त्यानं सिस्टम T1 जे टेम्परेचर आहे त्याच्यापेक्षा ते खाली पण नेलं नाही पाहिजे, जेवढं आहे तेवढंच कॉन्स्टंट ठेवलं पाहिजे. ही प्रोसेस जशी आपल्याला सोपी वाटते बोलायला, आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे काय आहे, इट इज द प्रोसेस इन विच टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट, but when we have to actually plot the graph or when we have to actually do a practical, ज्यावेळेला आपल्याला ऍक्च्युअल प्रॅक्टिकल करायचं असतं त्यावेळेला ते एवढं सोपं नाही. तुम्हाला येतोय ना अंदाज थोडासा, किंवा याचं टेम्परेचर आपल्याला कंट्रोल करायचं आहे, असं कंट्रोल करायचं आहे की त्याचं टेम्परेचर त्याचं कमी पण झालं नाही पाहिजे, आणि ज्या वेळेला हे प्रेशर आणि व्हॉल्यूम ह्याच्यामध्ये इन्क्रीज होत जातील त्यावेळेला पण ते काय राहिलं पाहिजे, T1 राहिलं पाहिजे. काय वाटतं तुम्हाला, एवढं सोपं आहे काय? नो. म्हणजे ऍप्लिकेशन लेवलला हे तुम्ही जर बघितलं, इन जनरल ज्या वेळेला तुम्ही बघता त्यावेळेला प्रेशर वाढलं, व्हॉल्यूम कमी झालं की टेम्परेचर हे इन्क्रीज होत जातं. ओके, मग अशा ज्या प्रोसेस असतात, म्हणजे इथून मी टेम्परेचरचं कॉन्स्टंट ठेवलं, मग त्यासाठी साईडला मी अशी सेन्सिंग डिव्हायसेस बसवले की जे T1च्या थोडं जरी वर टेम्परेचर चाललं तरी ते काय करणार, त्यातली हीट ऍब्सॉर्ब करून घेणार नाही, त्याच्या वर जाऊ देणार आणि त्याच्या खाली तर जाऊ देणारच नाही. ठीक आहे, मग त्यावेळेला मी जसं ह्याला कॉम्प्रेस करत जाईल तसं याचं टेम्परेचर प्रेशर वाढत जाईल आणि व्हॉल्यूम काय होईल, कमी होईल. या पॉइंटला जर आपण आलो तर या पॉइंटला सुद्धा ही दुसरी स्टेट आहे बरं का सिस्टमची, आणि ही पाथ आहे सिस्टमनं फॉलो केलेला. ओके, तर या ठिकाणी प्रेशर असणार आहे P2, व्हॉल्यूम असणार आहे V2 आणि टेम्परेचर काय असणार आहे, T1. T1. हा, ज्या वेळेला इथं टेम्परेचर जर T1 असेल तर ही प्रोसेस कोणती आहे, आता मग ही प्रोसेस जी आहे ही आहे आयसोथर्मल प्रोसेस. समजलं तुम्हाला? आयसोथर्मल प्रोसेस कशी आले. आता आयसोबारिक प्रोसेस, आयसोबारिक प्रोसेस म्हणजे काय, कॉन्स्टंट आहे याच्यामध्ये प्रेशर कॉन्स्टंट आहे, मग त्याच्यामध्ये इथं टेम्परेचर घ्यावं लागेल तुम्हाला, इकडे व्हॉल्यूम घ्यावं लागेल, मग त्याच्यानुसार काहीतरी ग्राफ येईल तुमचा. किंवा जर तुम्ही या बाजूला प्रेशर घेतला आणि या बाजूला जर व्हॉल्यूम घेतला, ठीक आहे, तर या ठिकाणी व्हॉल्यूम जरी इन्क्रीज होत गेलं तरी प्रेशर काय राहायला पाहिजे, कॉन्स्टंट राहायला पाहिजे. आता या ठिकाणी जर तुम्ही ही सिस्टमची एक स्टेट आहे कन्सिडर केलं, बरोबर आहे, या ठिकाणी P1 आहे, V1 आहे. जर मी प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं आणि जर काय केलं तर व्हॉल्यूम इन्क्रीज करत गेलो तरी प्रेशर काय राहायला पाहिजे, तर कॉन्स्टंट राहायला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी सिस्टम आली दुसऱ्या स्टेटला आली तर या ठिकाणी प्रेशर काय राहील, कॉन्स्टंट राहील. जो इथं आहे समजा P1 म्हटलं याला, तर हा पण P1च राहील आणि व्हॉल्यूम जे आहे ते मात्र V2 होईल. करेक्ट आहे, समजलं? ठीक आहे. त्याच्या पुढची कोणती आहे सिस्टम, आयसोकोरिक सिस्टम. आयसोकोरिक सिस्टम म्हणजे काय असतो, व्हॉल्यूम कॉन्स्टंट. मग आता मला सांगा, याच ह्याच्यामध्ये मी सांगतो, इथं सपोज सिस्टम आहे आणि प्रेशर व्हॉल्यूमचा ग्राफ आहे. ओके, सोपे ग्राफ आहेत म्हणून मी तुम्हाला सांगतो. मी टेम्परेचर व्हॉल्यूमला गेले की ते ग्राफ असे कर्व येतात, असे कर्व वगैरे ग्राफ येतात. त्याला PV/N किंवा PV/γ अशा गोष्टी ऍड होतात, जे काय गरज नाही सध्या आपल्याला कन्फ्युजन मध्ये विनाकारण जायला नको. ज्या वेळेला व्हॉल्यूम कॉन्स्टंट असते, थोडं विरज करतो काय कळलं ना मला पण. ओके, ज्या वेळेला व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतं त्या वेळेला काय होईल,
इथं जर व्हॉल्यूम V1 आहे आणि प्रेशर P1 आहे, व्हॉल्यूम कॉन्स्टंट जर राहायचं असेल तर ही व्हॉल्यूम सेम पद्धतीने वर अशी स्ट्रेट लाईन या पॉइंटला येऊन सिस्टम स्टॉप झाली, हा त्याचा ग्राफ आहे. पण व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवायचं आणि प्रेशर वाढवायचं म्हणजे ही सिस्टम तुम्हाला ऍप्लिकेशन लेवलला जे तुम्ही बघता ऍप्लिकेशन, ओके, जे सराउंडिंगला आपल्या एनर्जी ट्रान्सफर होत असते सिस्टम मधून सराउंडिंग मध्ये किंवा सराउंडिंग मधून सिस्टम मध्ये, ज्या वेळेला एनर्जी ट्रान्सफर होत असतात त्यावेळेला ह्या प्रॉपर्टीज ह्या एकमेकाला को रिलेटेड असतात. म्हणजे प्रेशर वाढले की ह्याच्यामध्येच बघतोय ना आपण, व्हॉल्यूम डिक्रीज केला की प्रेशर इन्क्रीज होतोय, प्रेशर इन्क्रीज झाला की त्या ठिकाणी टेम्परेचर इन्क्रीज होतोय, परत त्याचा डेन्सिटी वरती पण फरक पडतो, ओके, परत त्याच्या विस्कॉसिटी मध्ये फरक पडतो. म्हणजे या प्रॉपर्टीज एकमेकाला कशा आहेत, को रिलेट करत असतात. म्हणजे जनरल लेवलचे आपले जे ऍप्लिकेशन्स आहेत त्याच्यामध्ये प्रेशर वाढला, व्हॉल्यूम वाढला की त्याचा इफेक्ट टेम्परेचर वरती पडतो, टेम्परेचर वाढले की त्याचा इफेक्ट व्हॉल्यूम वरती पडतो, व्हॉल्यूमचा इफेक्ट प्रेशर वरती पडतो, ठीक आहे. पण जर बाउंड्री कन्स्ट्रेंट असेल तर व्हॉल्यूम वरती जास्त फरक पडत नाही. पण जर आपल्याला ह्या गोष्टी घडवून आणायच्या असतील तर त्याला आपल्याला स्पेशल असे डिव्हाइस तयार करावं लागतात किंवा अंडर ऑब्झर्वेशन जर आपल्याला घ्यायचं असेल, या प्रोसेस जर बघायच्या असतील तर या अशा प्रोसेस आपल्याला अंडर ऑब्झर्वेशन घ्याव्या लागतात, ओके, जे आपण 100% जर सक्सेसफुल करायचे असतील तर. ठीक आहे, समजलं? So we will proceed further. If you want, you can add some points here. Otherwise, we will proceed further. या चॅप्टर मध्ये बरंच आहे अजून पुढं, जेवढं शक्य आहे तेवढं आपण घेत चाललेलो आहे चांगल्या पद्धतीने. So quasi-static process. Now quasi-static process we will take in the next lecture because it required large time. Quasi-static process म्हणजे जे मी आता सांगितलं ते सिस्टम एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये जात असताना ती काय डायरेक्टली जात नाही, ओके. इथं तेच दाखवलेलं आहे त्यांनी, वेट रिड्यूस केलेलं आहे. पण ही व्यवस्थित आपण पुढच्या लेक्चर मध्ये घेऊ जे बरं पडेल. इथून सिस्टम या स्टेट मध्ये आली, ही स्टेट 1 आहे, ही स्टेट 2 आहे, ओके. तर या स्टेट मधून जर आपण एकदम वजन जे आहे ते काढलं तर ती अशी जाऊ शकते आणि एक एक वजन काढलं तर ती प्रत्येक वेळेला स्लोली पुढे जाते. म्हणजे इथं सेकंड स्टेट आली इक्विलिब्रियमची, इथं थर्ड स्टेट आली, इथं फोर्थ आली, अशी अशी पुढे जाते. याला क्वासी-स्टॅटिक प्रोसेस म्हणतात, ओके. पण आपण we will take it into the next lecture. So first very important thing is attendance, because your division's attendance is very poor. Roll number 1. Present, sir. Roll number 2. Present, sir. Roll number 2, you are absent yesterday. अजून पण काही नंबर नाही आता बहुतेक. नाही सर, ऑडिओ प्रॉब्लेम झाला, मला आवाज ऐकू येत नव्हता. होय का? थांबा मी जरा ती शीट ओपन करतो, कोण कोण अब्सेंट होते ते तर बघू द्या मला. आता आपला लेक्चर चालू राहायचे. वन सेकंड, मी काढतो जरा शीट. March. Okay. Roll number 3. Present, sir. Roll number 4. Roll number 4. 4 पाठीमाग पण absent होते, आज पण absent आहेत. त्याच्यानंतर roll number 5. Roll number 5 absent. Roll number 6. Present, sir. Roll number 7. Present, sir. 8. Present, sir. 9. Present. 10. 10 absent. 11. Present, sir. प्रेझेंट आहे सर. 10 प्रेझेंट आहे का? हो सर, प्रेझेंट म्हणलं ना सर. ठीक आहे ऐकू आलं नव्हतं मला. 11. Present, sir. 12. प्रेझेंट. 12. Roll number 12. Who is roll number 12? You are also absent yesterday in last lecture. 13. Roll number 13. Yes, sir.
Okay, roll number 13, you are also absent for last lecture. Roll number 14, Yes, sir. 15, Yes, sir. 16, Yes, sir. 17, Yes, sir. 18, Yes, sir. 19, Yes, sir. 20, 20 absent. 21, Yes, sir. 22, Yes, sir. 23. Yes, sir. Sachin, you are also absent for last lecture. 24, Yes, sir. 25, Present, sir. 26, Yes, sir. 27, Present, sir. 28, Present, sir. 29, Yes, sir. 30, Yes, sir. 31, Present, sir. 32, 32. 32 is absent for last lecture also and this lecture also. 32. 33, Yes, sir. 34, Yes, sir. 35, Yes, sir. 36, Present, sir. 36. Atharva, you are also absent for last lecture. 37, Present, sir. 38, 38. 38 is absent for last lecture and this lecture also. 39, Yes, sir. 40, Yes, sir. 41. 41 is also absent for last lecture and this lecture. 42, Present, sir. 43, 43, 44, Present, sir. 45, Present, sir. 46, Present, sir. 47, Present, sir. 48, Yes, sir. 49. Okay, Repal. 50, Yes, sir. 51, Present, sir. 52, Yes, sir. 53, Present, sir. 54, Yes, sir. 55. Yes, sir. 55, you are also absent for the last lecture. 56, 56. Okay. 57, Yes, sir. 57. Shubham, you are absent also. 58, Yes, sir. 58 is also absent. Suraj Patel. 59, 59 Prajwal. Okay. 50, Yes, sir. 60. Okay. 60, Yes, sir. 61. Present, sir. Aniket, what about you? You are also absent for the last lecture. 62, Yes, sir. 63, Sir. 64, Yes, sir. 65. Okay, Shreyas, 65. 60, Present, sir. Okay, 66. Present, sir. Ruturaj. Present, sir. Ruturaj, you are also Yes, sir. absent for the last lecture. Okay, 67, Yes, sir. 68. Yes, sir. Okay. So, हॅलो सर yes. सर माझा आवाज ऐकू आलता का रोल नंबर तुमचा 49 1 सेकंड 49. ओके. तुम्ही इथं जे चॅट बॉक्स मध्ये तुम्ही अनम्यूट करताय ना स्वतःला, तिथं मी चेक करतोय तुमचं नाव आलं तरी पण. ठीक आहे. 49 प्रज्ञा रेपाळ. आय हॅव मार्क्ड अटेंडन्स. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. So with this we will end this meeting, our lecture. From in next lecture we will see what is the quasi-static process and we will proceed step by step. Okay. I think today our ISC paper is there of basic mechanical engineering. येस बरोबर आहे. तर त्यासाठी मी काल पण सांगितलं होतं, काल नव्हते त्यांच्यासाठी आज सांगतोय. तर तुमचे पहिले 2 चॅप्टर असणार आहेत, पंप, कॉम्प्रेसर, टर्बाइन आणि दुसरा मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस. दोन्हीवरती तुम्हाला मी MCQ दिलेले आहेत.
तर दोन्हीवरती तुम्हाला टोटल मी 15 क्वेश्चन टाकणार आहे. त्याचं वेटेज एका मार्काचं राहील. ठीक आहे. राहिलेले 15 मार्क जे आहेत ते बेसिक. हा सर एक्झाम कसा असणार आहे? गुगल फॉर्म सारखंच का? हा तसं सेमच. सर आणि त्याला ईमेल आयडी कोणती टाकायची सर? ईमेल आयडी कोणती टाकायची? ईमेल आयडी कोणते मी तुम्हाला मिळालेत का कॉलेजचे? सर वर्किंग मध्ये आहेत का? चेक केलं का तुम्ही? तुम्हाला तुमच्या एक मिनिट तुमच्या सीसी जे आहेत ऐका, तुम्हाला ज्या सीसी आहेत तुमच्या ते सांगतील कोणते मेल आयडी टाकायचे. ओके, मी मेसेज कन्वे करतो त्यांना. ठीक आहे. नसेल तर हा टाइम लिमिट असणार आहे का? हा असेल ना, टाइम लिमिट असणार त्याला. सर हा सर एमसीक्यू मध्ये दिलेले एमसीक्यू त्यातले बरेच क्वेश्चन्स चुकलेत, म्हणजे आन्सर चुकलेत त्याचे खाली ऑप्शन. कशामध्ये दिलेले आन्सर चुकलेत का? हा सर चॅप्टर 2 मध्ये. सेकंड चॅप्टर मधले. होय का? ठीक आहे, मी बघतो. मी काय बघितलं नाही ते. मी बघून क्वेश्चन आता जे टेस्ट आहे त्याचे तर बघून टाकतो. त्याची काळजी करू नका तुम्ही. कुठले चुकलेत ते पण बघू आपण, चेक करू परत. ठीक आहे. ते कॉमन बुक आहे सगळ्यांसाठी. त्याच्यामध्ये मी फक्त लिंक तुम्हाला कॉपी पेस्ट करून दिली होती. ठीक आहे. कोणी ते कुठं चुकले त्याच्यावरती मार्क करून ठेवा. ठीक आहे. म्हणजे मला सोपं जाईल ते हे करायला. सगळं परत रिचेक करण्यापेक्षा जे चुकलेले आहेत त्याचं आपण करेक्शन करू तिथं, म्हणजे सगळ्यांना ते आपल्याला देता येईल व्यवस्थित. ठीक आहे. सो अभ्यास करा व्यवस्थित एमसीक्यूचा. ओके, थँक्यू. नाउ आय विल एंड द मीटिंग.